Hi student friends, I am N.M. Kuchekar sir, teaching you a biology subject for 12th standard. Today student friends, we are going to see again important concept from chapter number first, and the name of concept is pleiotropism. Student friends, at first we are going to see what is the pleiotropism or pleiotropy. In simple, when single gene controls two or more related or unrelated characters, then the situation is called as the pleiotropy and total process is called as pleiotropism. When single gene controls two or more related or unrelated characters, what this means? याचा अर्थ काय होतो की ज्या वेळेला एखादा जीन एकच जीन दोन म्हणजे दोन किंवा दोनपेक्षा जास्त कॅरेक्टर्स किंवा ट्रेट्स तो ज्या वेळेला कंट्रोल करत असतो, मग ती कॅरेक्टर्स बऱ्याच वेळेला रिलेटेड असतील किंवा अनरिलेटेड असतील. अशी कॅरेक्टर जर एकच जीन, आता बघा आपण मेंडेल्सचं जेनेटिक्स, क्लासिकल जेनेटिक्स ज्यावेळेला आपण बघतो त्यावेळेला मेंडेल काय सांगतो की एक जो जीन आहे तो एकच कॅरेक्टर कंट्रोल करतो. परंतु आफ्टर मेंडेलियन न्यू मेंडेलियन जेनेटिक्समध्ये काय झालेलं आहे तर असे कन्सेप्ट दिसून आलेले आहेत की ज्याच्यामध्ये एकच जीन काय करायला लागलेलं आहे तर दोन किंवा दोनपेक्षा जास्त रिलेटेड किंवा अनरिलेटेड कॅरेक्टर्स ज्यावेळेला कंट्रोल करतो त्यावेळेला त्या सिच्युएशनला प्लिओट्रॉपिझम किंवा प्लिओट्रॉपी असं म्हणतो. बघा आता ही प्लिओट्रॉपी आपल्याला बघायची आहे एका एक्झाम्पलच्या सहाय्यानं. एक्झाम्पल आहे सिकल सेल ॲनिमियाचं एक्झाम्पल. नॉर्मली इन ह्युमन बिईंग्स, मानव जातीमध्ये सिकल सेल ॲनिमिया नावाचा एक रोग दिसून येतो कायमस्वरूपी. आणि मग सिकल सेल ॲनिमिया किंवा हा प्लिओट्रॉपिझमचा कन्सेप्ट आपल्याला इलॅबोरेट करत असताना सिकल सेल ॲनिमिया काय आहे ते बघून घेणं गरजेचं आहे. सुरुवातीला आपण बघूया नॉर्मल सेल. व्हेन वी सी दी आरबीसीज, ज्यावेळेला लाल रक्तकणिका रेड ब्लड कार्पोस्कल्स ज्यावेळेला आपण ह्युमन ब्लडमधल्या बघतो त्यावेळेला जनरली त्या डिस्कॉइड किंवा या आकाराच्या, सर्वसाधारण गोलाकार अशा आकाराच्या आपल्याला दिसून येतात नॉर्मल रेड ब्लड कॉर्प्युस्कल्स किंवा नॉर्मल रेड ब्लड सेल्स अशा पद्धतीनं आपल्याला दिसतात. पण ज्या वेळेला सिकल सेल ॲनिमिया नावाचा डिसीज होतो त्यावेळेला त्याचा नॉर्मल शेप जातो अँड दोज बिकम्स हाफ मून शेप. अर्धचंद्राकृती त्यांची अशी आकृती तयार होते, ज्याच्यामुळं काय होतं बघा. आता या पूर्ण आकाराच्या ज्यावेळेला पेशी असतात त्यावेळेला दोज आर मोस्ट रेडी टू कॅरी द ऑक्सिजन. रेडीली अँड फास्ट कॅरिंग ऑफ द ऑक्सिजन इज अ टेक्स प्लेस विथ द हेल्प ऑफ नॉर्मल ब्लड सेल्स. बट व्हेन दीज बिकम्स हाफ मून शेप, ज्यावेळेला अर्धचंद्राकृती होतात त्यावेळेला दे डेफिसिट द ऑक्सिजन. ऑक्सिजन कॅरिंग कॅपॅसिटी जी आहे, मुळात आरबीसीचं कार्यच रक्त आणि आरबीसीचं कार्यच काय आहे तर ऑक्सिजन आणि अन्न मटेरियल जे आहे ते वाहून नेण्याचं असल्यामुळं काय आहे, ज्यावेळेला त्या हाफ मून शेपला होतात त्यावेळेला डेफिनेटली काय होतं तर ऑक्सिजन कॅरिंग कॅपॅसिटी कमी होते आणि मग त्या व्यक्तीला त्रास व्हायला सुरुवात होतो. आता तो त्रास कशा पद्धतीचा असेल हे पुढे जाऊन बघायचं आपल्याला. ज्यावेळेला त्या व्यक्तीमध्ये व्हेन दॅट पर्सन कॅरीज HBS, दॅट जीन इज रिस्पॉन्सिबल फॉर सिकल सेल ॲनिमिया. ज्यावेळेला अशा प्रकारच्या पेशी आपल्याला तयार झालेल्या दिसतील. नॉर्मल जीन दॅट इज HBA विच इज हेल्दी और इट इज प्रेझेंट इन टू द हेल्दी मॅन अँड दॅट पर्सन इज टोटली हेल्दी, नॉट विथ द सिम्पटम्स ऑफ द सिकल सेल ॲनिमिया. अँड इफ वी सी द नॉर्मल पर्सन, then normal person has the genes as like this HBA. It is a normal person. नॉर्मल व्यक्तीमध्ये अशा प्रकारचे जीन्स आढळून येतील की ज्याच्यामध्ये तुम्हाला सिकल सेल ॲनिमियाचा कुठलाही कॅरेक्टर आढळून येणार नाही. आता बघा HBA HBS म्हणजे एक जीन आहे नॉर्मल, एक जीन आहे सर्वसाधारण कशाचा तर सिकल सेल ॲनिमियाला कंडक्ट करणार. मग तो होणार कॅरियर विथ माइल्ड सिम्पटम्स ऑफ सिकल सेल ॲनिमिया. अँड इफ दॅट जीन इज इन अ रेसेसिव्ह कंडिशनमध्ये ज्यावेळेला दोन जीन्स एकत्र प्रेझेंट असतात त्यावेळेला काय होतं HBS ही कंडिशन निर्माण होते अँड दॅट इज द ॲनिमिक पेशंट.
दॅट मीन्स पॉसिबिलिटी कशी आहे बघा, एखाद्या व्यक्तीमध्ये हे जीन असू शकतात पूर्णच्या पूर्ण, एखाद्या व्यक्तीमध्ये हे जीन असू शकतात पूर्णच्या पूर्ण, एखाद्या व्यक्तीमध्ये हे जीन असू शकतात पूर्णच्या पूर्ण. दॅट मीन्स पॉसिबिलिटीज आर देअर. मग आता दिस इज द इंटरेस्टिंग कन्सेप्ट वी आर गोइंग टू इलॅबोरेट हिअर. when the marriage between two carriers is going to take place. ज्यावेळेला कॅरियर्स असणारे म्हणजे HbA HbS अशी कंडिशन असणाऱ्या दोन व्यक्तींमध्ये लग्न होतं, त्यावेळेला त्यांच्या म्हणजे त्यांना जन्म घेणारी जी काही प्रोजेनी पुढच्या पिढीमध्ये जन्म घेईल ती कशा पद्धतीची असेल हे पाहणं थोडंसं इंटरेस्टिंग या कन्सेप्टमध्ये होतं. बघा, HbA HbS situation is same, HbA HbS. When marriage is takes place between these two carriers, then what would be the situation? काय सिच्युएशन असेल बघा. पहिल्या कंडिशन मध्ये काय होतंय, these are the gametes. हे सगळे त्याचे फिनोटाइपिक कॅरेक्टर्स असतील, हे गॅमेट्स याचे आहेत आणि या गॅमेट पहिल्या सिच्युएशन मध्ये कसं कॉम्बिनेशन तयार होतं बघा, तर HbA HbA and HbA HbA. दुसऱ्या सिच्युएशन मध्ये दॅट इज गोइंग टू फॉर्म इन दिस वे HbA HbS. तसंच पुढे बघून आपण तिसऱ्या सिच्युएशन मध्ये HbA HbS आणि चौथ्या सिच्युएशन मध्ये HbS HbS. व्हॉट एव्हर प्रोजेनीज आर गोइंग टू फॉर्म, 4 इंडिव्हिज्युअल्स, 4 एकूण इंडिव्हिज्युअल्स तयार झालेले दिसतात, ज्यामध्ये HbA HbA जर असेल तर यू नो दॅट इज द नॉर्मल. हा नॉर्मल व्यक्ती असेल, हे जे मूल जन्माला येईल ते नॉर्मल असेल. HbA HbS HbA HbS हे कॉम्बिनेशन जर आपण बघितलं तर दीज आर द जिनोटाइप्स ऑफ द कॅरियर्स. आपण सुरुवातीलाच त्याच्याविषयी माहिती बघितलेली आहे. हे दोन कॅरियर जन्माला येतील आणि HbS HbS इट इज ॲनिमिक पेशंट. आता हे ॲनिमिक पेशंट का झालेलं आहे, तर जीन इज रिस्पॉन्सिबल फॉर ॲनिमिया अँड दीज जीन्स आर प्रेझेंट इन डबल डोस रेसिसिव्ह कंडिशनमध्ये असल्यामुळं दॅट बिकम्स लिथल जीन इज गोइंग टू फॉर्म अँड दॅट इंडिव्हिज्युअल बिकम्स ॲनिमिक पेशंट. व्हॉट एक्झॅक्टली इज द लिथल जीन, दॅट इज अगेन इम्पॉर्टंट टू सी. लिथल जीन कशाला म्हणायचं, द जीन विच इज द रिस्पॉन्सिबल फॉर डेथ ऑफ द इंडिव्हिज्युअल, दॅट जीन इज कॉल्ड ॲज अ लिथल जीन. त्याला लिथल जीन असं आपण म्हणतो. तो ज्यावेळेला रेसेसिव्ह कंडिशनमध्ये डबल डोसमध्ये असतो त्यावेळेला काय होतं, तर अनफॉर्च्युनेटली डेथ ऑफ दॅट इंडिव्हिज्युअल इज गोइंग टू टेक्स प्लेस अँड दॅट्स वाय अमंग दीज 4 इंडिव्हिज्युअल्स वन डाईज ड्यू टू ॲनिमिया. ॲनिमियामुळे एक जो आहे HbS HbS कॅरी करणारा जो काही इंडिव्हिज्युअल असेल त्याची डेथ होईल आणि लिव्हिंग 3 इंडिव्हिज्युअल्स इन अ प्रपोर्शन ऑफ 1:2. म्हणजे काय, तर 3 इंडिव्हिज्युअल्स उरतात की ज्याच्यामध्ये प्रपोर्शन कसं आहे, एक नॉर्मल आणि 2 कॅरियर्स. कॅरियर्समध्ये काय असेल बघा, आता कॅरियर्स आपण हे बघितलं की सिकल सेल ॲनिमिया झाल्यानंतर काय होतं की ऑक्सिजन कॅरिंग कॅपॅसिटी जी आहे ती म्हणजे ऑलमोस्ट संपते. पण कॅरियरमध्ये काय, कॅरियर इज विथ माइल्ड सिम्पटम्स ऑफ द ॲनिमिया. म्हणजे थोडेफार सिम्पटम्स असतात. थोडेफार सिम्पटम्स ॲनिमियाचे असणं म्हणजे काय, तर थोडंसं चढतीला चालायला लागल्यानंतर पाय दुखणे किंवा थोडंसं शारीरिक कष्ट केल्यानंतर काय होतं की माणसाला थकवा जाणवतो, यासारखे सिम्पटम्स असतील तर काय होतं, तर दॅट इज द पर्सन विच कॅरीज द सिम्पटम्स ऑफ ॲनिमिया, म्हणजे तो कॅरियर असेल. सो स्टुडंट फ्रेंड्स, आता आपल्याला खऱ्या अर्थानं डेफिनेशन जरा समजेल. व्हॉट टेल्स डेफिनेशन, व्हॉट एक्झॅक्ट इज डेफिनेशन. डेफिनेशन काय सांगते बघा, व्हेन 2 जीन्स आर रिस्पॉन्सिबल फॉर when a single gene is responsible for controlling 2 or more related or unrelated characters. म्हणजे काय इथं झालेलं आहे बघा, तर जीन एकच आहे मात्र रिलेटेड किंवा अनरिलेटेड, आता इथं रिलेटेडच कॅरेक्टर्स आहेत. जीन एकच आहे पण काय करतोय, तर 2 कॅरेक्टर्स कंट्रोल करतोय. एक नॉर्मल जीन आहे आणि दुसरा त्याचं जे काय ॲलिलिक फॉर्म आहे तो आहे नॉर्मलसाठी आहे आणि लिथल जीनसाठी किंवा सिकल सेल ॲनिमियासाठीचा जीन आहे. म्हणजे काय आहे,
the single gene is responsible for two or more related or unrelated characters, then that situation is called as a pleiotropy and total process is called as a pleiotropy. Student friends, thanks for watching my video and stay tuned for next video. Thank you.